नमस्कार. कधी विचार केलाय की खऱ्या अर्थाने मूल्यवान काय आहे? 100 वर्ष चालणारी एखादी पूजा, मोठमोठी दानं, की पूर्णपणे सजगतेने जगलेला एक क्षण? आज आपण एका अशाच प्राचीन गाथेचा सखोल अभ्यास करणार आहोत, जी आपल्या या मूल्याच्या संकल्पनेलाच आव्हान देते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. या अभ्यासामध्ये आपण एका ब्राह्मणाच्या पुण्य मिळवण्याच्या शोधापासून सुरुवात करणार आहोत. मग आपण बुद्धांच्या सखोल शिकवणीकडे वळू आणि शेवटी ते प्राचीन ज्ञान आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात कसं वापरायचं हेही पाहणार आहोत. तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पुण्याच्या शोधात. बघा, आपण सगळेच कळत नकळत आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ शोधत असतो, नाही का? कधी यश मिळवून, कधी समाधान मिळवून, तर कधी पुण्य मिळवून. हाच शोध, हाच ध्यास या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. मग इथे खूप मोठा तात्विक प्रश्न उभा राहतो. खरं मूल्य नक्की कुठे दडलेलं आहे? वर्षानुवर्ष केलेल्या मोठ्या भव्य कामांमध्ये, की पूर्ण एकाग्रतेने, पूर्ण मनाने जगलेल्या एखाद्या छोट्याशा क्षणात? हाच प्रश्न आपल्याला या कथेच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे, जिथे आपल्याला एक खूप अनपेक्षित उत्तर मिळतं. आता थोडं त्या काळात जाऊया. कल्पना करा, प्राचीन भारतातल्या वेळुवन विहाराचं ते शांत, पवित्र वातावरण. हवेत अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळतोय. दुपारची नीरव शांतता आहे आणि निघंट तपस्वींसारखे साधक साधनेमध्ये पूर्णपणे घडून गेले आहेत. आणि याच पवित्र वातावरणात थेर सारीपुत्तांचे मामा, एक अतिशय श्रद्धाळू ब्राह्मण, एका मोठ्या संकल्पासह आपलं आयुष्य जगत होते. त्यांच्या मनात फक्त एकच ध्यास होता, एकच इच्छा होती: पुढच्या जन्मी ब्रह्मलोकात स्थान मिळवायचं. आणि त्यांना वाटत होतं की त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्गच योग्य आहे. त्यांचा ठाम विश्वास होता की मोठ्या प्रमाणात भौतिक वस्तूंचं दान केल्यानेच त्यांना अपेक्षित फळ मिळेल. ही केवळ एक पूजा नव्हती, ही त्यांच्या संपूर्ण आयुष्याची गुंतवणूक होती. आणि त्यांच्या दानाचं प्रमाण किती होतं माहितीये? दर महिन्याला तब्बल 1000 कहापण. आजच्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रचंड मोठी रक्कम होती. हे त्यांच्या निष्ठेचं, त्यांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या आर्थिक ताकदीचं प्रतीक होतं. आणि हे दान काही एकदा दोनदा करायचं नव्हतं, तर तब्बल 100 वर्षे अविरतपणे सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प होता. विचार करा, एका माणसाच्या संपूर्ण आयुष्याची ही तपश्चर्या होती. यावरून त्यांच्या प्रयत्नांची विशालता आपल्या लक्षात येते. आणि मग या कथेला एक असं वळण मिळतं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. थेर सारीपुत्त, त्यांचे विद्वान भाचे, आपल्या मामांना भेटतात आणि त्यांच्या या आयुष्यभराच्या तपश्चर्येबद्दल एक साधा, सरळ पण अत्यंत भेदक प्रश्न विचारतात. एक असा प्रश्न जो त्यांच्या विश्वासाच्या मुळावरच घाला घालणारा होता. जरा विचार करा त्या ब्राह्मणाच्या मनस्थितीचा. ज्या एका गोष्टीसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं होतं, त्यावर त्यांच्याच भाच्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांच्या मनात काय विचारांचं वादळ उठलं असेल, नाही? मग ते बुद्धांकडे गेले. आणि तिथलं वातावरण ते पूर्णपणे वेगळं होतं. बुद्धांच्या केवळ उपस्थितीनेच त्या ठिकाणी एक विलक्षण शांतता, एक स्पष्टता जाणवत होती. जणू काही त्यांच्या अस्तित्वानेच मनातला सगळा गोंधळ शांत होत होता. आणि तेव्हा बुद्धांनी मूल्याची एक पूर्णपणे नवीन व्याख्या त्यांच्यासमोर ठेवली. ते म्हणाले, 100 वर्ष हजारो कहापणांचं दान करण्यापेक्षा एका प्रज्ञावान, एका विकसित व्यक्तीला दिलेली केवळ 1 चमचा भिक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. आणि आता आपण या कथेच्या आणि आपल्या या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागावर आलो आहोत. तो क्षण जिथे बुद्धांनी एका श्लोकातून, एका गाथेतून मूल्यांची खरी परिभाषा जगासमोर मांडली. मासे मासे सहस्सेन यो यजेत सतम समम एकंच भावितत्तानं मुहूर्तमपि पूजयेत सा येव पूजनासयो यंचेव वस्स सतम हुतम. हे आहे त्या गाथेचं सार. 100 वर्षांचं अविरत दान आणि दुसरीकडे एका विकसित मनाला, एका प्रज्ञावान व्यक्तीला दिलेला फक्त एका क्षणाचा आदर. बुद्ध म्हणतात, हा एका क्षणाचा आदर त्या 100 वर्षांच्या दानापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. ही तुलनाच आपल्याला मूल्याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते. यातले 2 शब्द खूप खोल अर्थाचे आहेत. पहिला म्हणजे भावी तत्वानं. याचा अर्थ केवळ कोणी साधू किंवा भिक्षू नाही, तर अशी कोणतीही व्यक्ती जिने स्वतःच्या मनावर काम केलं आहे, जिने आंतरिक विकास साधला आहे. आणि दुसरा शब्द आहे मुहूर्तम, म्हणजे एक क्षण. पण हा फक्त घड्याळातला 1 सेकंड नाही. हा शुद्ध हेतूने आणि पूर्ण एकाग्रतेने भरलेला एक क्षण आहे. आणि या एका क्षणात प्रचंड मोठी शक्ती सामावलेली आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे भौतिक संपत्तीचा डोंगर, ज्याचं लक्ष पूर्णपणे बाह्य गोष्टींवर आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आंतरिक गुणांना दिलेला आदर, जो मनाच्या गुणवत्तेवर भर देतो. बुद्धांनी हे स्पष्ट केलं की खरं पुण्य कुठे सापडतं. आणि ही शिकवण ऐकून त्या ब्राह्मणाला केवळ ज्ञानच मिळालं नाही, तर आध्यात्मिक मुक्तीचा मार्गही सापडला.
आता प्रश्न हा आहे की ही शिकवण आपल्या आयुष्यात कशी उपयोगी पडते. चला ते पाहूया. चला आता या प्राचीन ज्ञानाची टाईम मशीन घेऊया आणि थेट आपल्या 21व्या शतकात येऊया. बघूया ही गाथा आपल्या आजच्या गोंधळलेल्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनासाठी एक युजर मॅन्युअल कशी ठरू शकते. या संपूर्ण शिकवणीचा सार आपण एका वाक्यात मांडू शकतो. आपण किती करतो यापेक्षा आपण ते कसं करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या कामांची संख्या नाही तर त्यामागे असलेली सजगता, ती गुणवत्ता जास्त मोलाची आहे. चला एक साधं उदाहरण घेऊ. आपलं ऑफिस. महिनोन-महिने आपल्या सहकाऱ्यांबद्दल तक्रार करणं किंवा कामाच्या ठिकाणी नकारात्मकता पसरवत राहणं हे त्या 100 वर्षांच्या निरर्थक दानासारखंच आहे. पण याउलट जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतं तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे पूर्ण लक्ष देऊन ऐकून घेण्याचा तो एक क्षण, तो एकाग्र क्षण त्या महिलांच्या तक्रारींपेक्षा जास्त शक्तिशाली आणि सकारात्मक बदल घडवणारा असतो. किंवा आपल्या मोबाईलचाच विचार करा. तासनतास सोशल मीडियावर फक्त स्क्रोलिंग करत राहणं हे का रिकाम्या भांड्यासारखं आहे. पण त्याऐवजी आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलताना तो मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात बघून त्यांचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकण्याचा तो एक क्षण, त्या एका क्षणाची गुणवत्ता त्या तासाभराच्या स्क्रोलिंगपेक्षा कितीतरी पटीने अधिक मौल्यवान आहे. नात्यांमध्ये तर हे तत्व अगदी तंतोतंत लागू होतं. आपल्या प्रिय व्यक्तीला 100 महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा किंवा वरवरची मनापासून नसलेली माफी मागण्यापेक्षा जेव्हा ती व्यक्ती दुःखात असते तेव्हा तिचं म्हणणं पूर्ण सहानुभूतीने आणि शांतपणे ऐकून घेण्याचा तो एक क्षण तुटलेली नाती जोडण्याची ताकद ठेवतो. आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे ज्ञान फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये, तर ते आपल्या रोजच्या जीवनात कसं आणायचं त्याची एक छोटीशी प्रॅक्टिस लॅब पाहूया. हा एक खूप साधा पण तितकाच प्रभावी सराव आहे. दिवसातून फक्त एकदा आपण जे काही करत असाल ते हेतुपुरस्सर थांबवा. ही आहे पहिली पायरी. दुसरी पायरी, आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा अगदी निर्जीव वस्तूंकडे लक्ष द्या. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी, त्या व्यक्तीला किंवा वस्तूला मनातल्या मनात आदराने आणि कृतज्ञतेने एक मूक क्षण अर्पण करा. हा सराव म्हणजे त्या एका क्षणासाठी वंदन करण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणं आहे. यातूनच आपण ते प्राचीन ज्ञान आपल्या जीवनाचा भाग बनवू शकतो. आजचा हा अभ्यास आपण या एका शक्तिशाली विचाराने संपवूया. आपण देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे शुद्ध ध्यानाचा, शुद्ध सजगतेचा एक क्षण. ही शिकवण आपल्याला विचार करायला लावते की आपण आपले क्षण कसे जगतो आहोत. आपण फक्त संख्या मोजतोय की गुणवत्ता जगतोय, आणि खऱ्या अर्थाने आपण मूल्य नक्की कशाला देतो. विचार करा.